हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय 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 राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सर्व सुखाचे आगर
योगाचे ते भाग्य क्षमा आधी दमाई आधी दमाई आधी दमाई योगाचे ते भाग्य क्षमा आधी दमाई आधी दमाई आधी दमाई अवधी मान्य एकी घरा देव सोय राधारिया देव सोय राधारिया देव सोय राधारिया विराशीचे मनुजेत नाही देत पीक उगे नाही देत पीक उगे नाही देत पीक उगे अवधी मान्य एकी घरा देव सोय राधारिया देव सोय राधारिया देव सोय राधारिया तुका म्हणे उचित जाना उगीशी ना कशाला उगीशी ना कशाला उगीशी ना कशाला अवधी मान्य एकी घरा अवधी मान्य एकी घरा अवधी मान्य एकी घरा देव सोय राधारिया देव सोय राधारिया देव सोय राधारिया गोपाल कुमारी जय गोपाल कुमार
अवघी भाग्य येती घरा अवघी भाग्य येती घरा अवघी भाग्य येती घरा अवघी भाग्य भाग्य
योगाचे ते भाग्य क्षमा, योगाचे ते भाग्य क्षमा, आधी दमा इंद्रिये, अवघी मान्य येती घरा, देव सोयरा झालिया. मिराशीचे मनुष्येत, मिराशीचे मनुष्येत, नाही देत पीक उगे, अवघी मान्य येती घरा, देव सोयरा झालिया. तुका म्हणे उचित जाणा, तुका म्हणे उचित जाणा, उगी शिणा कशाला, अवघी मान्य येती घरा, देव सोयरा झालिया. विठोबा रखुमाई. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा महान संत जळूजी मणोजी बंधू यांच्या आठवणीसाठी, विशेष करून मागच्या वर्षी याच दिवशी आपण जळूजी मणोजी महाराजांचं थोडक्यात चरित्र पाहिलेलं होतं. तिसरा दिवस सिद्ध कर्मयोग या अभंगातून तुकोबरायांनी सांगितलेला आहे. विशेष करून अनेक गावचे आलेली भजनी मंडळी, मृदंगमणी, सिस्टीम माईक आणि इतर सर्वजण, पहिल्यांदा अंतःकरणपूर्वक सर्वांना धन्यवाद देतो एवढ्यासाठी की ज्या क्षेत्र सरोडे यामध्ये कधी ना कधी असं नाही तर सतत ज्याचं चिंतन चालू असतं, आध्यात्मिक चिंतन चालू असतं, म्हणजे बैठक चालू असते, याच ठिकाणी आपण पुन्हा आलो. यातून एक होतो फायदा की एकमेकाचे हितगुज आपल्याला साधता येतं. आता हे हितगुज कसलं आहे तर आध्यात्मिक किंवा पारमार्थिक त्याला आपण म्हणू. विशेष करून अडचण आमची असते. काय अडचण असते की टाळकऱ्यांना वाटत असतं, अगदी नम्रपणे मी सांगते की पाठांतरातला महाराजांनी अभंग घ्यावा. कोणाच्या पाठांतरातला? टाळकऱ्यांच्या. हां, हे महत्त्वाचं आहे. टाळकऱ्यांच्या पाठांतरातला अभंग महाराजांनी घ्यावा अशी टाळकऱ्यांची अपेक्षा असते. ती काय चुकीची असं अजिबात नाही, बरोबर आहे. लक्षात आलं का बघा. बऱ्याच वेळेला असं असतं मधली प्रमाणं जरा पाठांतरातले असावीत म्हणजे जरा म्हणायला बरं वाटतं. पण प्रत्येक ठिकाणी असं होईल असंही होत नाही, कारण मग तो विषय पुनरावृत्तीमध्ये जातो. म्हणून अनेक अभंगाचं चिंतन गाथ्यामध्ये, संतांच्या वाङ्मयामध्ये ज्यावेळेला आपण करत असतो त्यावेळेला अनेक असे जे अभंग आहेत ते आम्हाला सिद्ध कर्मयोग, पहिल्या दिवशी तिन्ही प्रकाराचं नमन झालं असावं असं गृहीत धरायचं सप्त्यामध्ये. पुढच्या वक्त्यानं गृहीत धरायचं असतं, कारण तो पारंपरिक नियम आहे. परमार्थातला, वारकरी संप्रदायातला तो नियम आहे. दुसऱ्या दिवशी नामस्मरण सगळ्यांना कळलं असावं असं धरायचं आणि तिसऱ्या दिवशी कर्मयोग कळावा असं धरायचं. म्हणून आज आपण इथं पाहतोय सिद्ध कर्मयोग. आता सिद्ध कर्मयोग याचा अर्थ काय? म्हणजे कर्मयोग वेगळा आणि सिद्ध कर्मयोग वेगळा असे दोन भाग पडतात का? हो, दोन भाग पडतात. सिद्ध कर्मयोग याचा अर्थ ज्याची अनुभूती पूर्वी लोकांनी घेतलेली आहे आणि त्याची अनुभूती आता आपल्याला घेता येते. लक्षात येतं का बघा. अनुभूती पूर्वी घेतलेली आहे अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडं आणि आता आपल्याला त्याची अनुभूती घेता येते, त्याला सिद्ध कर्मयोग असं म्हणतात. 4 चरणांचा अभंग आहे आणि 4 चरणांच्या अभंगामध्ये तुकोबरायांनी सिद्ध कर्मयोग सिद्ध करून दाखवलेले आहे. ध्यानात आलं का बघा. याच्यात थोडीशी वेदांतिक प्रक्रिया आलेली आहे, ती प्रक्रिया सांगून पुढं जातो. आता फक्त वेदांताचा विनोद करू नका आणि विनोदाचा वेदांत करू नका, विनंती आपल्याला आहे. कारण आपल्याला बऱ्याच वेळेला विनोदातून वेदांत ही प्रक्रिया कुठली मला अजून काय कळलेली नाही. विनोदातून वेदांत, जो विनोद आहे तो वेदांत होईल कसा आणि जो वेदांत आहे तो विनोद होईल कसा. ज्यावेळेला मी पाठाला बसतो त्यावेळेला चिंतन ते करत असतो की हे होऊ शकत नाही असो. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये की
सिद्धी प्राप्त होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज असते, आपण काय काय त्यामध्ये करतो आणि काय काय केलं पाहिजे, याचा अर्थ सिद्ध समाधी. स्वयंपाक सगळ्यांनाच येत असतो, परंतु रुचकर स्वयंपाक करणं याच्यामध्ये थोडीशी प्रक्रिया बदलावी लागते. रोजचा भात आणि एखाद्या सणादिवशीचा भात गृहिणी तीच बनवत असते, तांदूळ तेच असतात, पण रुची बदलते, कारण सणादिवशी वेगळ्या पद्धतीनं केलं जातं. आता त्याच्या पाठीमागं सूक्ष्म विचार जर केला तर त्या कर्मयोगामध्ये रोजचा भात करणं म्हणजे खाऊन एकदा कामावर जावं याच्यासाठी असतं, आणि सणादिवशी केलेलं असतं ते एक भाव असतो अंतःकरणामध्ये की या सणासाठी आहे. लक्षात आलं का बघा, या सणासाठी आहे, या देवतेसाठी आहे, हा एक भाव त्याच्यामध्ये असतो. त्या भाव अंतःकरणयुक्त केलेलं जे कर्म होतं ते सिद्ध पाकामध्ये उतरतं. आता कळते का बघा, ते पाकामध्ये सिद्ध उतरतं आणि मग त्याच्यामुळे जेवणारा म्हणतो वा आज काय जेवण अतिशय सुंदर झालेलं आहे, तांदूळ तेच, करणारी तेच, सगळं तेच आहे. मग आज का झालं तर त्याच्यामध्ये सूक्ष्मतेनं विचार केला तर त्याच्यामधला भाव, त्याच्यामध्ये असणारी उतरलेली वृत्ती, त्याच्यामध्ये असणारी क्रिया आणि शेवटी अर्पण करण्याची असणारी वृत्ती. कुणी खायचं नाही, कुणाला दाखवल्याशिवाय, देवाला दाखवल्याशिवाय ही त्याच्या पाठीमागची एक भूमिका असते. त्याच्यामुळं ती सिद्ध होते. लक्षात येतं का बघा. आणि मग आपल्याला ध्यानात येईल की एखाद्या हॉटेलमध्ये आपण ज्या वेळेला जेवतो त्यावेळेला हॉटेलमध्ये जेवणं हे कदाचित 1-2 दिवसासाठी रुचकर वाटतं. रोजच जर हॉटेलमध्ये ते जेवायला लागलो तर ते रुचकर वाटत नाही का, त्या रुचीची सुद्धा कंटाळा येतो. लक्षात येते का बघा. पण एखाद्या दिवशी आपण घरामध्ये सणावाराचं करतो त्या दिवशी आपल्याला तो कंटाळा येत नाही. म्हणजे संध्याकाळच्या वेळा जरी आपण जेवायला बसलो तरी विचारतो सकाळचा भात शिल्लक आहे का. रोज विचारत नाही, रोज विचारतोय का नाही, सणा दिवशीच विचारतोय, कारण त्या दिवशी पुडणीचा भात केला असेल वगैरे वगैरे इत्यादी गोष्टी. आता संक्रांती दिवशी बघा तुमचं तुम्ही विचार करून तो म्हणजे सिद्ध कर्मयोग करता येतो आपल्याला, म्हणून ही उदाहरणं सांगितली. त्या पद्धतीनं तुकोबरायांनी सांगितलेलं आहे, काही तुम्ही गोष्टी केल्या पाहिजेत आणि काही तुमच्याजवळ आहेत. बघा, काही गोष्टी तुम्ही केलेल्या पाहिजेत, त्याच्यासाठी प्रयत्न ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याला शास्त्रामध्ये अभ्यास आणि वैरागी या 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्या आहेत त्या टिकवता आल्या पाहिजेत, टिकवताना प्रयत्न केला पाहिजे, याला अभ्यास म्हणतात. ध्यानात येतं का बघा. आणि मग योगाचे ते भाग्य, क्षमा, आधिदमा, इंद्रिये. योगाचं भाग्य काय आहे तर क्षमा हे आहे. लक्षात येते का बघा. योगाचं भाग्य, योगाचं वैशिष्ट्य, योगाचं आत्यंतिक समाधान कशामध्ये आहे तर ते क्षमेमध्ये आहे. पण ते कधी, आधी दमा इंद्रिये, तुझ्याजवळ इंद्रिय आहेत ती इंद्रियांचं दमन आधी कर, मग योगाचं भाग्य क्षमा होतं. असं केलंस तर तुला काय होईल, अवघी मान्य येती घरा. मान्य म्हणजे सुख, अनेक सुखाच्या राशी येतील. आता साधकाच्या दृष्टीने विचार केला तर ब्रह्मसुख हे साधकाच्या दृष्टीनं आहे, भक्ताच्या दृष्टीनं देवाचं सुख हे आहे, आणि संसारकाच्या दृष्टीनं जसं एखादा घरातला कर्ता पुरुष बाहेर गेल्यानंतर संध्याकाळी त्याची वाट बघितली जाते, अजून कुठं आला नाही, आता फोन आहे त्याच्यामुळे आपण फोन करतो कुठं आहे, आपण सगळे जेवायचे बसलोय. मग ते आल्यानंतर सगळे जेवतात, मग ते कर्ता पुरुष म्हणतो अरे तुम्ही जेवून घ्यायचं होता का थांबला. नाही, तुम्ही आल्यानंतर जे सुख आहे ते आम्ही जेवण्यामध्ये नाही, कारण या अन्नावर अधिकार खाण्यासाठी आमचा असला तरी कोण मिळवत आहे, तुम्ही आहात. ही कृतज्ञता आहे, संसारातली ही कृतज्ञता आहे. देव सोयरा झालिया. देव सोयरा म्हणजे सखा. देव जर सखा झाला तर सगळी भाग्य घरात येतात. आता घर हा जडवाचक आहे, शास्त्रामध्ये जडवाचक काही पदार्थ आहे त्याच्यामध्ये घर हा शब्द येतो, जग हा शब्द येतो. हे जड आहेत. जे जड कुणाला म्हणायचं, जे वास्तविक स्वरूपानं दिसतात पण स्थिर कायमस्वरूपी नसतात, त्यांना काय म्हणायचं, जड म्हणतात. आता जुनं घर होतं ते पाडलं, नवीन बांधलं, आणि 20 वर्षानंतर मॉडेल बदलणार आहे, परत ते पाडलं जाणार, नवीन बांधलं जाणार. म्हणजे ज्याच्यामध्ये बदल आहे त्याला जड म्हणायचं. म्हणून घर हा शब्द वापरलेला आहे जड या अर्थानं, आणि इथं सूक्ष्म अर्थ आहे, घर या शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण.
अवघी मान्य येती घरा देव सोयरा झालिया. सगळी सुख तुझ्या अंतःकरणामध्ये येतील जर देवाला सखा करून घेतलास तर. तिसऱ्या चरणामध्ये तुकाराय सांगतात, मिराशीचे म्हणू शेत नाही देत पीक उगे. इथं प्रयत्नवाद सांगितलेला आहे, याला अभ्यास म्हणतात. भगवद्गीतेमध्ये याला अभ्यास असा सांगितलेला आहे. मिराशीचं शेत म्हणजे इनाम जमीन. सर्वात आहे की नाही इनाम जमीन? कुणाला तरी दिलेली असते, ती इनाम जमीन असते. आता इनाम जमीन नावावर चढत नाही, बरोबर आहे की नाही? पण इनाम जमीन दिलेली आहे, ती इनाम जमीन माझ्या नावावर 10 एकर इनाम जमीन आहे म्हणून जर गावातनं नुसता फिरायला लागला तर ती जमीन धान्य घरात आणून देत नाही. त्या जमिनीमध्ये स्वतः राबावं लागतं. इनाम असली तरी इमानदारीनं राबावं लागतं, तरच ती जमीन फायदा देते, नाहीतर देत नाही. हा एक अर्थ झाला, स्थूल अर्थ. आणि तुकोबारायांनी सूक्ष्म अर्थ त्यात सांगितलेला आहे, तो म्हणजे हे जे जमीन आहे हे काय केलेलं आहे? मिराशीचं म्हणजेच इनाम आहे. आई वडिलांच्याकडून मिळालेलं हे इमान आहे. हे प्रामाणिकपणे इनाम जर आम्ही सांभाळलं तर. प्रयत्नवादानच पुढं आपल्याला जायचं आहे. ते निरूपण करताना आपल्याला येईल, सांगता येईल. फक्त अर्थ मी सांगतोय ढोबळमानानं. निरूपणाच्या वेळी तिथं बघू आपण. ते पीक देत नाही. पीक देत नाही म्हणजे जिथं पीक उत्तम तिथं सुख उत्तम असतं. लक्षात येतं का बघा? त्याशिवाय सुख मिळत नाही, म्हणून ते पीक देणार नाही. मग तुकोबाराय म्हणतात, शेती करताय का नाही? करताय, पण करताना शेती आडवी करताय. म्हणजे काय करायचं? शेती करताना सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं, आजच्या भाषेतला शब्द वापरतोय टेक्निक. जर चांगल्या पद्धतीनं शेती पिकवली तुम्ही तर शिनवटा येणार नाही, थकवा येणार नाही. तुका म्हणे उचित जाणा. उचित म्हणजे योग्य. आता इनाम जमीन जी आहे ती सुद्धा पिकवताना उचित जाणा, आणि ही इनाम जमीन जी मिळालेली आहे ही सुद्धा राबवताना उचित जाणा. उगी शिणा कशाला? उगी शिणा म्हणजे कष्ट करून शेवटी म्हणतोय कष्ट केलं खरं सगळं मातीत गेलं. का मातीत गेलं? कष्ट करण्याची पद्धत चुकली. म्हणून तुकोबाराय म्हणतात, पद्धत चुकवू नका, योग्य पद्धतीने. मग कुणाची पद्धत वापरायची? झाडू संतांचे मार्ग, आडराणे भरले जग, उचिष्टाचा भाग, शेष उरला तो शिव. या मार्गाने जर गेला तर शिनवटा येणार नाही. अवघी मान्य येती घरा देव सोयरा झालिया. विठोबा रखुमाई. संयोजकांच्या वतीनं पहिल्यांदा मी माफी मागतोय. सगळ्यांना चाली मिळतील याची शाश्वती देता येत नाही. टायमिंग आपल्याला 10 पर्यंतचं आहे, पण जिथंपर्यंत जाता येईल, स्पर्श करता येईल विषयाला, तिथंपर्यंत आपण जाऊ आणि थांबू. आपण अर्थ सहज जरी कळला असला तरी त्याचा जो लक्षार्थ, भावार्थ जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. क्षमा हा एक शब्द आहे आणि आधी दमा इंद्रिये हा एक शब्द आहे. खऱ्या अर्थानं सूक्ष्म चिंतन करत असताना तुकोबारायांच्या अभंग गाथेमध्ये अनेक असे अभंग आहेत की जे आपण अंतर्मुख होऊन त्याचं चिंतन केलं तर मी योग्य वळणावर आहे का याचा बोध आपल्याला होत जातो. मग याला म्हणतात कर्मयोगाची सिद्धी. लक्षात येतं का बघा? ही कर्मयोगाची सिद्धी होत असताना योगाचे ते भाग्य, क्षमा, 2 ठिकाणी मी थांबतोय. योगाचे ते भाग्य आणि क्षमा. योगाचं भाग्य काय आहे तर क्षमा हे योगाचं भाग्य आहे. आता योग या शब्दाचा अर्थ काय आहे? अष्टांग योग असा एक शब्द वापरतात. पतंजलीकारांचा सांगितलेला आहे तो योग सांगतात. आता योगाचं बऱ्याच ठिकाणी चालू आहे.
की काय जमलं नाही तर योगा तरी करा, बरोबर. पण योग या शब्दाचा अर्थ आहे यम, नियम, आसन, ध्यान, धारणा, प्रत्याहार, समाधी, इथपर्यंत योग. आता हा योग आपण करायचा कधी? कळल्यानंतर. मग कळणार कधी? आता वयाची 55वी. मग कळणार कधी? 75 साजरी केल्यावर. तरी पण कळणार नाही. म्हणजे योग करायचा झाला तर त्याला पूर्वपार म्हणजे अगदी लहानपणापासून जर आपण त्यामध्ये प्रयत्न करत राहिलो तर निश्चित अभ्यास आणि वैराग्य ही योगासाठी लागणारी 2 साधनं आहेत, होऊ शकतं. पण नाही आमच्याकडं होत. मग संत म्हणतात की जमत नाही ना. योग याग विधी येणे याग विधी येणे नोहे सिद्धी. काय होईल? दंभ धर्म वायाची. अनेक वाया उपाधी घेऊन तुला दंभच तयार होईल, त्याच्या पलीकडे तुला काही होणार नाही. म्हणून हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. 55 झाली, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. लक्षात येते काय बघा. म्हणजे सोपा, सरळ, साधा असा मार्ग सांगितला. मग आपल्या लक्षात येईल योग साधायचा झाला तर आधी दमा इंद्रिय, इंद्रियांचं दमन आधी केलं पाहिजे. म्हणून शास्त्रीय ग्रंथ जो आहे विचारसागर याच्यामध्ये पहिल्या 10 मध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ग्रंथांचं चिंतन, शास्त्रांचं चिंतन करताना इतकं सूक्ष्म करावं की सकसता कशात आहे. लक्षात आलं काय बघा. कशामध्ये सकसता आहे? पहिल्या 10 मध्ये. 10 मध्येच का टाकले त्याचा विचार आपण नंतर करू, पण 10 मध्ये आहे एवढं लक्षात आलं. त्याला आपण सरळ सरळ म्हटलेलं आहे समाधी षटक असा शब्द वापरलेला आहे. 10वा मुद्दा आहे. आणि त्या समाधी षटकामध्ये दुसरा एक मुद्दा आहे, परत उपप्रकार त्याला म्हणतात, त्याला दम असं म्हटलेलं आहे. ते दम म्हणजे काय आहे? चक्षुरादी इंद्रिय. चक्षुरादी इंद्रिय हा शब्द फार महत्त्वाचा आहे. चक्षुर आदी, चक्षु म्हणजे डोळे, आदी म्हणजे सगळे इंद्रिय त्याच्या पाठीमागे घ्यायची. ज्यावेळा आदी इत्यादी शब्द येतात ना त्यावेळा सगळेच्या सगळे घ्यायचे असतात त्याच्यामध्ये. चक्षुरादी इंद्रिय ही परमार्थास बाधक विषय जे आहेत त्या बाधक विषयांच्या पासून परावृत्त करणे याला म्हणतात दम. लक्षात, मी व्याख्या आता सांगितली पण शक्यतो सांगत नाही कीर्तनात, कारण काही गरजेची नसते. पण असू द्या, आता तिथं आलेला आहे मुद्दा तो स्पष्टीकरणातून की चक्षुरादी इंद्रिय ही परमार्थास प्रतिकूल असणाऱ्या विषयांच्या पाठीमागे जातात. त्यांना प्रयत्नपूर्वक, हा शब्द माझा आहे आता लक्षात ठेवा, प्रयत्नपूर्वक थांबवणे असा दम आपल्याकडे असला पाहिजे. म्हणजे काय? समजा बसलो पारायणला, घरामध्ये वाचनाला बसलो आणि चहाची वेळ झाली आणि सांगितलं घरातल्याने चहा तयार आहे, लगेच पुंडलिक वरदा, घरातलं सांगतोय, लगेच पुंडलिक वरदा. आता हा विषय कानाचा आहे का हो? चहा विषय कानाचा पण नाही, डोळ्याचा आहे का? नाही. चहा हा विषय आहे जिभेचा. पोटाचा आहे का? नाही. चुकून कोणतरी म्हणशीला पोटाला चहा पितोय. चहा हा विषय आहे तो फक्त ज्ञानेंद्रिय जी रसना आहे तिचा विषय आहे तो. लक्षात येते काय बघा. म्हणजे साखर टाकू नका आता चहात.
मग आतापर्यंत बिन साखरेचाच पिला का? नाही, आता इथनं पुढे टाकू नका. म्हणजे काय, डॉक्टरनं सांगितले लेवल वाढली आहे आता काय. मग याच्यापूर्वी बरं आता बिन साखरेचा प्यायचाच का? गरज आहे का? बिन साखरेचा चहा प्यावा का हा पहिला प्रश्न, आणि प्यायचाच का हा दुसरा प्रश्न आहे. चहा पिलाच पाहिजे का? माणूस तेव्हा जगतो का? नाही जगत. लक्षात येते का बघा. पण पडिले वळण इंद्रिया सकळ, फक्त नाव देवाचं घ्यायचं एवढंच इंद्रियाला वळण नाही, नाहीतर जी जुनी वळणं आहेत ती आमची सुटायला तयार नाही. मग इंद्रियांना म्हणजे जिभेचा विषय आहे चहा, पोटाचा नाही, डोळ्याचा नाही, काहीच नाही. मग जिभेनं ऐकलंय का चहा तयार आहे? कुणी ऐकलेलं आहे? कानानं इत्यादी. चक्षुर रादी, कळते काय बघा, चक्षुरादी, चक्षुरादी इंद्रिय. मग आता डोळे गेले नाहीत तिकडं, कानानं ऐकलं, ज्ञानेंद्रिय जागृत झाली, कर्मेंद्रिय लागली मागाला, उभा राहायला, पायानं चालायला लागला, हातानं चहाचा कप घेतला, तोंडानं प्यायला लागला. म्हणजे एक गोष्ट सगळ्या इंद्रियांना सहज घेऊन जाते. बरं आता इंद्रियांना सुख आहे का त्याच्यात? जीभ सोडून. जीभ सोडून चहा या पदार्थाचा इंद्रियांना अजिबात काही नाही, सुख कुठेही मिळत नाही. तरीही सकाळी 9 वाजेपर्यंत 3 वेळा घ्यायला लागतोय का नाही? तरी 3 वेळा सकाळी 9 वाजेपर्यंत घ्यायला लागतोय. म्हणजे आता 2 दिवसात थाक जरा कमी आले म्हणून, नाहीतर थंडी जायसाठी चहाच. आता थंडी जर चहाने गेली असती तर काय काय झालं असतं सांगा. हे आम्ही ठरवलंय का शास्त्रांनी सिद्ध करून दिले? आम्ही ठरवले. म्हणजे आम्ही जो कर्मयोग करतोय तो शास्त्राला अनुकरून नाही, अनुसरणीय नाही. म्हणून सांगतात सिद्ध कर्म सिद्धी, जी कर्मयोगाची सिद्धी जी आहे ती शास्त्र प्रक्रियेतून, संतांच्या वचनातून आणि थोरा मोठ्यांच्या आचरणातून आलेली पाहिजे. ती जर आम्ही पुढं चालवायला लागलो तर आम्हाला दुःख नावाची गोष्ट येत नाही. दम कळला असेल, आता पुढे जातोय. आधी दमा इंद्रिये, इंद्रियांचं दमन केलं पाहिजे. आता इंद्रियांचं दमन का केलं पाहिजे? योगाचं भाग्य क्षमा आहे म्हणून. कळते काय बघा, योगाचं भाग्य काय आहे? क्षमा आहे म्हणून. पण इंद्रिय दमन करत असताना एवढी सोपी गोष्ट नाही. कदाचित आता स्वयंपाक तयार आहे, आता तयार आहे, 8:45 वाजले म्हटलं तर तयार आहे, आता मोजमाप करून तयार झालेला आहे स्वयंपाक. आता जरी इच्छा असली आणि गेला तरी देणार नाहीत. जरी इच्छा तुमची आहे, इंद्रिय तुमची तिथपर्यंत गेली तरीही तुम्हाला मिळणार नाही. मिळणार आहे का? नाही मिळणार. कारण 10 पर्यंत तुम्हाला थांबवला नाही, नैवेद्य 10लाच. बरोबर आहे की नाही? म्हणजे मिळणार नाही. आता मिळणार आहे याचा अर्थ मनानं तुम्ही ते स्वीकारलेलं आहे, शरीरानं स्वीकारता येत नाही. मग आपण म्हणतो माणुसकीपेक्षा नैवेद्य मोठा काय. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी असतं ते वेगळा प्रकार आहे. तो आपल्याकडे अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये नाही. आमच्याकडे तितिक्षा नावाची गोष्ट वारकऱ्यांच्या जवळ निश्चित आहे. त्याच्यामुळं ज्यांच्याकडं नसते तो भागच वेगळा असतो. यात्रा, जत्रा, वित्रा काय काय असेल ते. लक्षात आलं काय बघा. मग तुमच्या ध्यानात येतं की इंद्रिय दमन करत असताना क्षमा जी आहे ती क्षमा अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्याशिवाय इंद्रिय दमन होत नाही. घरामध्ये साखर चहात जादा झालेली चालते की नाही? आपल्याला चालते की नाही सांगा? चालते. मग जेवणात मीठ जास्त झालेलं चालते की नाही? तिला मी संध्याकाळी साखरच म्हणतात. चहात साखर जादा झाली तर चालते, आणि जेवणामध्ये मीठ जादा झालं तर कुणाकुणाचा उद्धार करतोय? जिनं केलेलं आहे तिच्या सगळ्या कुळाचा उद्धार करतोय आपण. करतोय का नाही? बरं आपल्याला तेवढी अक्कल आहे का चहा करून प्यायची? समजा तुम्ही काही पदार्थ करायचे ठरवले आणि त्यांनी चुका काढायच्या ठरवल्या, घरात जरा बदल करायचा, फरशी पुसायची, झाडू मारायचा. म्हणजे आपल्याला इथं घाण राहिली म्हणून सांगायला फार सोपं आहे, पण झाडू मारल्यानंतर आपण स्वतः काय होतं हे आपल्याला माहिती नाही. समजा त्यांनी चुका काढायच्या आमच्या ठरवल्या तर आम्ही मापाला पुरणार
नाही, म्हणजे लिस्टच आमची एवढी वाढेल. असो, क्षमा आपल्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. संसार असो किंवा परमार्थ असो. क्षमा जर नसेल तर संसार कडेला जात नाही आणि परमार्थ सुद्धा कडेला जात नाही. कुणाकुणाजवळ क्षमा होती? अनेक पुराणामध्ये उदाहरणं आहेत, अनेक उदाहरणं आहेत. जो दुष्ट आहे त्याचा उद्धार करण्याची ताकद क्षमेमध्ये आहे. आता देवामध्ये म्हणण्यापेक्षा क्षमेमध्ये म्हणा. तिथं जरा लक्षात आले का बघा. पुतना कशासाठी आली होती? दूध पाजायला आली ती, भुक्यावलाय म्हणून मारायसाठी आलेली होती. काय केलं? उद्धार केला. केलं का नाही सांगा. कंसानं बोलवलं होतं. कशासाठी बोलवलं होतं? सत्कार करायला, पुरस्कार द्यायचा, या सत्कार करतोय बोलवलं होतं. गेला, तिथे गेल्यानंतर सुद्धा त्याचा उद्धार केला. म्हणजे कंस असो, पुतना असो आणि इत्यादी काही उदाहरणं आहेत, त्याच्यामध्ये त्यांचा उद्धार करण्याचं क्षमेमध्ये आहे. ताकद कशामध्ये आहे? क्षमेमध्ये आहे. लक्षात दिलं का बघा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. कशाचं उदाहरण आहे? क्षमेचं उदाहरण आहे. तुमच्या अभंग वह्या पाण्यामध्ये टाकून द्या. हा अध्यादेश ज्यांनी काढला तेच आरती लिहितात. जगद्गुरूंच्या जवळ एवढी क्षमा होती. ध्यानात आलं का बघा. त्यांची अनेक उदाहरणं आहेत, सगळीच उदाहरणं मी सांगत नाही, वेळ तेवढी नाही आपल्याला. लक्षात आलं का बघा. काट्यानं मारणाऱ्याला सुद्धा क्षमा. परमार्थात क्षमा असेल तर साधना होते. माणसं जोडायची सोडून द्या. परमार्थात किती माणसं जोडलीत याला अजिबात महत्त्व नाही. परमार्थात तुमच्या साधनेला किती अनुकूलता तयार केली तुम्ही, ही महत्त्वाची आहे. ती अनुकूलता समाजात होत नाही. ती अनुकूलता तुम्ही स्वतःची स्वतः अंतःकरणामध्ये क्षमा ठेवून करायची असते. हा परीक्षक स्वतःचा स्वतः असतो. हा तू मला असं बोलला त्याला बघून घेतो, तो मला तसं बोलला त्याला बघून घेतो. ही ज्या वेळेला प्रवृत्ती वाढायला चालू होते त्यावेळेला आपलं नामस्मरण, चिंतन, भजन या सगळ्यामध्ये कलुषितता तयार होते. आणि ही कलुषितता समाधान नावाची गोष्ट बाजूला करायला चालू होते. म्हणून क्षमेसाठी भगवंत म्हणतात की इंद्रियांचं दमन करायचं अर्जुना शिक पहिला. तो योग आहे. तो काय आहे? योग आहे. आणि योगाचं भाग्य क्षमा आहे. म्हणजे आधी योग शिक. पण दंडवत घातला, प्रणाम केला आणि भगवंतालाच प्रश्न विचारला, भगवंता योग करायला मी तयार आहे, पण योग ज्याच्या मार्फत आधी व्हायला पाहिजे ते तयार नाही. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. चंचलम मन एवढं चंचल आहे की कदाचित देवा जर तुम्ही मला सांगितलं वाऱ्याला थांबव तर वाऱ्याला मी थांबवू शकतोय, पण मनाला थांबवू शकत नाही. त्याच्यासाठी उपाय सांगा. म्हणले तुला उपाय पाहिजे ना, काय हरकत नाही, उपाय सांगतो. पण युक्त आहार विहारस्य, युक्त आहार याला अभ्यास म्हणतात. युक्त आहार पाहिजे, विहार पाहिजे. युक्त चेष्टासु कर, युक्त चेष्टा कर्मसु. युक्त चेष्टा म्हणजे युक्त कार्य आणि कर्मसु. हे सगळं तुझ्या सोबतीला अर्जुना पाहिजे तर तू योगी होशील. आता हे योगाचं प्रकरण 6व्या अध्यायामध्ये आहे. मग भगवंतानं विचारलं की असा योगी जो आहे तो मला अत्यंत प्रिय आहे, असा अर्जुना तुला कसा वाटतोय? मग माऊली पुढे येतात. माऊली म्हणतात असा योगी मी सांगतो. भगवंतानं सांगितलं नाही, माऊलीने सांगितलं. माऊली म्हणतात आगा योगी जो जाणीजे. योगी जाण कसा? तो देवांचा देव, तो देवांचा देव. आगा योगी जो म्हणीजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे. हे भगवंताचं वचन माऊलींच्या मुखातून. हे सुख सर्वस्व जे आहे माझं चैतन्य जो,
तो चैतन्य आहे असा योगी, तो देवांचा देव जाण, म्हणजे ज्यानं ब्रह्मविद्या प्राप्त केलेली आहे असा योगी देवांचा देव आहे. म्हणून मग शास्त्राला विचारावं, असा योगी कसा मिळेल, कुठं मिळेल आणि आम्ही काय केलं पाहिजे. म्हणून आता सिद्ध कर्मयोगामध्ये आपल्याला सांगतो, क्षमा शस्त्रम करेयस्य दुर्जन किम करिष्यती अतृणे पतितो वह्नी स्वयमेवोपशाम्यती. लक्षात आलं का बघा, क्षमा हे शस्त्र आहे, हत्यार. क्षमा शस्त्र करेयस्य ज्याच्या हातामध्ये आहे, दुर्जन किम करिष्यती त्याला दुर्जन काय करणार. उदाहरण सांगितलं, अतृणे पतितो वह्नी, गवत नसलेल्या ठिकाणी जर काडी पडली किंवा अग्नी पडला तर स्वयमेवोपशाम्यती, तो स्वतःहून शांत होतो. कोण? अग्नी. आणि जर गवत आहे त्या ठिकाणी जर अग्नी पडला तर इंधन मिळतं त्याला. क्षमा किती श्रेष्ठ आहे बघा परमार्थामध्ये. ज्यानं क्षमा मिळवली, क्षमेवर विजय मिळवला, खरोखर तो अध्यात्मातला उच्चतम शिखरबिंदू झाला. एवढी क्षमा आपल्या अंतःकरणामध्ये असावी. लक्षात द्या. दुर्जनाशी पाली, दुर्जनाला सुद्धा क्षमा करण्याची ताकद आपल्याजवळ असली पाहिजे. ध्यानात आलं का बघा. आणि मग क्षमा शस्त्र करेयस्य, याला तुकोबरांचे एक प्रमाण सुंदर आहे. क्षमा शस्त्र जया नराची हाती, क्षमा शस्त्र जया नराची हाती, दुर्जना प्रति काय करी. क्षमा शस्त्र जया नराची हाती. तुकोबराय म्हणतात की क्षमारूपी शस्त्र ज्या माणसाच्या हातात आहे, तया दुर्जन, त्याला दुर्जन काय करी. दुर्जन काही करू शकत नाही. म्हणून आपल्या सगळ्या संतांची चरित्र बघा, सगळ्या संतांची चरित्र अगदी बारकाईनं, म्हणजे मी कायम असं ठासून सांगत असतो की खरोखर परमार्थात जर उच्चतम बिंदूपर्यंत जायचं असेल तर संतांचे अभंग, संतांची गाथा, त्याच्या आधी संतांचं चरित्र आणि मग गाथा. ध्यानात येते का बघा. काय होतं, त्याने ते असं का लिहिलं याचा विचार ज्यावेळेला येतो त्यावेळेला चरित्र शोधावं. म्हणून उच्चतम कोटीचं चरित्र गेल्यानंतर मग आपल्याला कळतं की क्षमारूपी शस्त्र ज्याच्या हातामध्ये आहे त्याला दुर्जन काय करणार. एखादा मारतो म्हणून जरी आला तरी सुद्धा तो मारू शकत नाही. लक्षात आलं का बघा की महात्मा ज्योतिबा फुले, आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना मारण्यासाठी काही माणसं गेलेली होती. त्याच्यामध्ये धोंडीराम नावाचा एक माणूस होता. कुऱ्हाड घेऊन गेलता मारायला. म्हणले वध करायचं, मी मारायचं. ते काय प्रकरण असेल ते पुढचं असू दे, पण मला सांगायचं आहे ते म्हणले मला मारून काय मिळणार आहे, तुला जर खरोखर बक्षीस जादा मिळत असेल तर मला मारा, हरकत क्षमा. तो नंतर इतका विद्वान झाला, त्याला काशीला ठेवण्यात आलं. सॉरी, ज्याला आपण वाई म्हणतो, त्या वाईला ठेवण्यात आलं आणि वाईमध्ये त्याला संस्कृतचं पूर्ण शिक्षण दिलं. नंतर तो संस्कृत पंडित झाला. एवढी क्षमा असावी. क्षमेनं काय होतं याचं एक उदाहरण सांगितलं. त्याच्या पुढं की हे क्षमा अंतःकरणामध्ये जर आपण ठेवली तर दुर्जन आपल्याजवळ येऊ शकत नाही. आलाच तर तो सुद्धा क्षमेनं सज्जन होतो. म्हणून आधी दमा इंद्रिये, त्याच्यासाठी मात्र इंद्रियांचं दमन अत्यंत महत्वाचं आहे. इंद्रियार्थेषु वैराग्य मन अहंकार एवच, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. अमानित्व अदंभित्व इथून चालू झालं की इथे येऊन थांबायचं. आता हे अमानित्व पासून दुःख दोषानुदर्शनम एवढी लक्षणं जर अंतःकरणामध्ये आली तर तो काय होतो, क्षमायुक्त राहतो. त्यानं इंद्रिय दमन केलेली आहेत. म्हणजे आता कुठं जायची गरज नाही, आपणच आपली तपासणी घ्यायची. ध्यानात येतं का बघा. आपल्या चुका दुसऱ्याने काढण्यापेक्षा स्वतः जर चूक स्वतःची काढली तर त्यात त्रास होत नाही. म्हणून काही संहिता आहे आपल्याकडं. आणि मग आपल्याला सांगितलं की असं दमन इंद्रियांचं जर झालं तर काय होईल. अवघी मान्य येती घरा, अवघी मान्य येती घरा.
दमन झाल्यानंतरचा विषय. हा, अवघी मान्य. अवघी म्हणजे केवढी? सगळी सगळी भाग्य तुझ्याजवळ येतील. का? देव सोयरा झाल्या. देव सोयरा कधी? इंद्रिय दमन झालं तर, नाहीतर नाही. म्हणून वरची सगळी संहिता त्याच्यासाठी लागू आहे. आणि मग असं इंद्रिय दमन होण्यासाठी काय काय केलं पाहिजे? चक्षुरादी हा शब्द कळलाय का बघा? चक्षुरादी इंद्रिय यांच्यामध्ये. आता इंद्रियांचं दमन केल्यानंतर काय होतं? आत्यंतिक सुखाची प्राप्ती होते. त्याला काय म्हणतो? आत्यंतिक सुखाची प्राप्ती. फक्त इंद्रिय दमनाचा फायदा नाही एवढा आहे. मग आता इंद्रिय दमन केल्यानंतर त्या इंद्रियांचा सहयोग उपयोग, लक्षात घ्या, सहयोग उपयोग, नुसता उपयोग नाही, साधनेसाठी लागणाऱ्या साधनांच्या सहित याला सहयोग उपयोग म्हणतात. असा उपयोग जर केला, कीर्तन करायचं आहे, कीर्तन करायचं आहे, कीर्तनला जायचं आहे. आता कीर्तन करायचं म्हटल्यानंतर साधनं काय काय पाहिजेत? वक्ता पाहिजे, वक्ता आहे. श्रोते पाहिजेत, श्रोते आहेत. भजने पाहिजेत, भजने आहेत. पण टाळ मृदंग आणि विना तेवढा नाही. टाळ मृदंग आणि विना तेवढा नाही. आणि काय आहे? इतर सगळं आहे. आता इतर सगळं असून तुझा उपयोग नाही. 1000 जमल्यात आणि टाळ मृदंग विना नाही, काही उपयोग असं नाही. 10 जमल्यात, टाळ मृदंग विण्यासहित आहेत, होईल की नाही? संख्येला महत्व आहे काय क्वालिटीला महत्व आहे? आता ठरवा तुमचं तुम्ही. मग आपल्याला ध्यानात येईल की इंद्रिय दमन केल्यानंतर आत्यंतिक सुखाचा लाभ कुठं होईल? इथं. तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल. पोटी म्हणजे हृदयात. ध्यानात का? त्यावेळेला अवस्था कशी आहे? देहनो हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल, अशी अवस्था असेल. आणि मग त्याच्यासाठी पुढे सांगितलं की जर आपल्याला इंद्रियांच्यावर ताबा मिळवायचा असेल तर कोणकोणत्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे? पहिल्यांदा इंद्रिय आणि इंद्रियांचा विषय समजून घ्यायला पाहिजे. आम्हाला नेमकं माहीत नाही इंद्रिय कोणते आणि इंद्रियांचा विषय कोणता. माहीत आहे का बघा? तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा. अजून मला कळलेलं नाही ते काय इंद्रिय आणि इंद्रियांचा विषय. थंडी वाजायला लागली, आता गरम व्हायला लागले, थंडी वाजायला लागली. आता थंडी वाजायला लागली म्हणजे त्वचेला लागते काय? कशा कशाला लागते? त्वचेला. थंडी त्वचेला ना. मग चहा कुठं पिता? त्वचेवर. हा, चहा पोटाला. आता चहा पोटाला पिल्या पोटात चहा जातोय ना. मग त्या चहा पिण्याचा आणि थंडी जाण्याचा काय? आम्हाला अजून कळलं नाही ते. म्हणजे मला कळलं नाही, कदाचित आपल्याला कळलं असेल, पण मला अजून कळलं नाही की चहा पिल्यानंतर थंडी जाते. लोक म्हणतात घ्या किंवा महाराज थंडी आहे. मग महाराजांची शुगर वाढणार तर काय होईल? माफ करा, दुसऱ्यासाठी नाही, हे मी माझ्यासाठी वापरले. लक्षात आले काय बघा? वाढलं तर काय होईल सांगा? वाढणारच का? मला माहीत कळलं नाही ना अजून की तो पदार्थ त्यासाठी आहे का. बरं, स्वेटर तुमचं पायाला आहे, थंडी पायाला वाजत नाही? वाजते. डोक्याला वाजते, गालाला, नाकाला, कानाला. काय काय बंद करता? काय काय बंद करता? स्वेटर गाठलं, हात पाय मोजे गाठले, पाय मोजे गाठले, गरम उलनचं एखादं पॅन्ट घातली, बर हे सगळं घातलं. कानटुपी घातली, ठीक आहे. कानटुपीसुद्धा इथं बांधलं, ठीक आहे. मग डोळे, डोळ्याला वाजत नाही थंडी? बघा, तुम्हाला वाजत नसेल, मला वाजते. आता मग तुम्ही मला सांगा, नेमकं इंद्रिय ज्ञानेंद्रियांना थंडी वाजते म्हणून आपल्याला ज्ञान झालं, का कर्मेंद्रियांना थंडी वाजते म्हणून आपल्याला ज्ञान झालं? ज्ञानेंद्रियांना थंडी वाजली मग आपल्याला ज्ञान. का ज्ञान करून देणारे कोण आहेत? ज्ञानेंद्रिय आहेत. त्याच्यामुळं मला कळायला लागलं थंडी वाजते न वाजते. आता गरम व्हायला लागलेलं आहे. ज्ञानेंद्रियांचा विषय तो आहे. कर्मेंद्रियांचा विषय कर्म करणे आहे. अंतःकरण चतुष्टयाचा विषय वेगळा आहे. पण देवपोटी पडेल त्या हृदयामध्ये देव म्हणून अवघी मान्य येते घरात. देव सोयरा झालिया म्हणून इंद्रियांचं दमन कर. इंद्रियांना तात्पुरतं का असेना थांबव. शब्द मी काय वापरतोय बघा, तात्पुरतं का असेना इंद्रियांना थांबव, नाहीतर लाभ होणार नाही. आत्यंतिक सुखाच्या प्राप्तीसाठी इंद्रियांना तात्पुरत्या विषयांच्याकडून परावृत्त करणं याला दम असं म्हणतात. ही दम आपल्याकडे असला पाहिजे. दम देण्याचा नव्हे. भागवत महाराज
काय पाहिजे आपल्याकडं? इंद्रियांच्यावर दमन असलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला इथं सांगितलेलं आहे की एक तलाव होतं, त्या तलावामध्ये राजहंस होता. मी राजहंसाचंच उदाहरण दिले, कावळ्याचं दिलेलं नाही. राजहंस तलावामध्ये होता. आता तो बरेच वर्ष तिथं होता. एक वर्ष असं आलं की तो त्या पाण्यामध्ये संचार करताना सुगंध यायला लागला. तो तलावाच्या काठाला आला, थोडासा वर उंचवट्यावर गेला आणि त्यानं बघितलं तर लांब वर असं एक झाड होतं. नुकतीच त्याला फळं भरलेली होती, फळं पिकलेली होती. त्या फळांचा वास राजहंसापर्यंत आला. इतकं समाधान वाटायला लागलं, इच्छा उत्पन्न झाली. लक्षात आलं का? बघा, काय इच्छा उत्पन्न झाली? फळं खायला मिळावीत म्हणून, फळं खायला मिळावीत म्हणून त्यानं चालू झाला. आता वास नाकानं येतो, तो चालायला लागला, कर्मेंद्रिय चालू झालीत. निम्म्या वाटेपर्यंत गेला आणि बघितलं तर त्या फळाच्या झाडाच्या खाली शिकाऱ्यानं जाळं लावलेलं होतं. तो तिथंच थांबला आणि विचार केला, निम्म चाललेलं परत मागे गेलं तर चालेल. बघा मी काय सांगतोय, एवढं श्रम मागं गेलं तर चालेल, वाया गेलं तर चालेल, कारण आज जर पुढं पाय टाकला तर उद्याचा सुद्धा लाभ नाही. थोडा वेळ गेला, तिथंच थांबला, तो बघत होता. तिन्ही सांज झाली आणि तिन्ही सांजेला त्या पारध्यानं जाळं गोळा केलेलं होतं. जवळजवळ 10 पक्षी त्यात पकडलेले होते. ते जाण्यासाठी तडपडत होते. राजहंस विचार करत होता, आपला श्रम एवढा, आणखी एवढाच केला तर चालेल, पण पुढं गेलो असतो तर उद्याची फळं, कारण 10 पक्ष्यांच्या मध्ये त्याचं 2 दिवस भागणार होतं, उद्या गोडवं लागतील आपल्याला. आज कदाचित त्या फळांच्या आशेनं मी तिथंपर्यंत पोहोचलो असतो तर आयुष्यामध्ये कधी सुख नावाची गोष्ट मिळाली नसती. म्हणून आत्यंतिक सुखाच्या प्राप्तीसाठी क्षणिक विषयांचा त्याग करण्याची प्रवृत्ती आपल्याजवळ असली पाहिजे. आणि ही जर असेल तर देव सोयरा झालिया विठोबा कुमारी. मधली चाल आहे, मधली चाल आहे काय? मधली चाल आहे काय? काय ना विचारा काय शेवटी एक चाल आहे हा चालते का? 9 वाजले. बरं आता नको, तुमच्या इथं 9:15 वाजले. इकिरी म्हणू द्यात. जय जय कुमार कुमार. Oh
अविभाज्य येती धरा अविभाज्य जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार। माफ करा, अन्याय हा बऱ्याच जणांचा होणार आहे. पहिल्यांदाच मी माफी मागितली आहे संयोजकांच्याकडून. असो, मिराशीचे मनुष्येत नाही देत पीक उगे, अवघी मांडे येती घरा देव सोयरा झालिया. मिराशीचं शेत, आता मगाशी अर्थ सांगितलेला आहे. मिराशीचे म्हणजे इनाम जमीन जी आहे ती इनाम जमीन आपल्याला मिळालेली आहे. ती मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला नाही. इथं आलोय आपण. नाही देत पीक उगे, ते उगच पीक देत नाही. म्हणजे आता मगाशी सांगितले तेच पुढं सांगतो म्हणजे लक्षात येईल आपल्याला. जमीन इनाम 10 एकर आहे माझ्या नावावर, म्हणून नुसतं गावात इस्त्रीचे कपडे घालून फिरायला लागला तर किती वेळा खावटी करायला लागेल सोसायटीची? बरं, ती किती वर्षे देतील? एखाद्या वर्षी देतील हो. पुढच्या वर्षी नाही फिटलं तर त्याच्या पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी नाही देणार. इनाम जमीन स्वतः तुम्ही राबल्याशिवाय पीक देणार नाही. हा एक कर्मयोगातला सिद्धांत आहे. सिद्ध कर्मयोग हा इथं चालू होते. आता थोडासा विस्तार करणार आहे की हे जे आहे ते सुद्धा इनाम आहे. म्हणून इथून पुढं 2 अर्थ चालू होतात. एक आपल्याला जो तुकोबारायांनी वाच्यार्थ सांगितलेला आहे तो वाच्यार्थ, आणि दुसरा आहे लक्ष्यार्थ जो शरीराच्या अधीन येतो तो. वाच्यार्थ आहे इनाम जमीन जी आहे ती कसावीच लागते तर त्या शेतकऱ्याला फायदा होतो, नाहीतर होत नाही. तसं हे शरीर सुद्धा आपल्याला आईवडिलांच्याकडून इनाम मिळालेलं आहे. मिळाले की नाही? आता आपण एवढेच जण आहेत, कुणी कुणी हे शरीर मिळावं म्हणून कष्ट केले हो? नाही. लक्षात येते का बघा? केले का? नाही कष्ट केलं. मिळालेलं आहे ते आईवडिलांच्याकडून मिळालेलं आहे, म्हणजे आईवडिलांनी इनाम म्हणून दिलेलं आहे. आता राखायचं कष्ट करायचं कुणाचं काम? आपलं. आता अध्याय 13. इदं शरीरं कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्वेति तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः. अर्जुना, हे शेत आहे. आता कळ का? मी शेत म्हणत नाही. कोण म्हणतात? भगवंत म्हणतात. हे अर्जुना, हे काय आहे? शेत आहे. म्हणजे शरीर हे शेत आहे. हे शेत जो जाणतो त्याला मी क्षेत्रज्ञ असं म्हणतो, म्हणजे शेतकरी म्हणतो. आणि जो जाणत नाही त्याला मी शेतकरी म्हणत नाही. परखड भाषा आहे. 13 अध्यायाची सुरुवात. लक्षात आलं का बघा? मग जर इनाम जमिनीमध्ये कष्ट केलंस तर पीक मिळेल, आणि तिकडे फिरकलाच नाहीस काय? कुळशिंडा, पानगवत म्हणजे तण, याच्या पलीकडे काय मिळणार नाही. तसं हे आईवडिलांच्याकडून मिळालेलं शरीररूपी इनाम जमीन जी आहे ह्याच्यामध्ये जर कष्ट केलंस, अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टी साधनं आहेत नाही कष्ट करण्याची या शरीराचं, ही 2 साधनं घेऊन जर कष्ट करायला लागलास तर याच्यामध्ये पाप नाहीतर पुण्य ही 2 पिकं निघतात. एक, काहीच केलं नाहीस तर पाप वाढेल. इशाळी अमुषा झाल्यावर सुरू. लक्षात आलं का बघा? आणि भजन पूजन नामस्मरण केलंस, चिंतन केलंस तर पुण्य वाढेल. एक, शेतामध्ये या पुण्य तरी वाढू शकतं नाहीतर पाप तरी वाढू शकतं. एखादा म्हणेल दोन्ही बी असून द्यात, मिळत नाही. कारण काही जण असतात खोडवं निडवं जोडवं ठेवायचं, असू दे 2 गायी आहेत कापून घालायचं. आहेत का नाही माणसं सांगा? आहेत. मग फायदा कुठला होतोय? धड योग्य चारा बी नाही आणि धड पीक पण नाही. तसं माहीला बी जातंयच आणि वारीला बी जातंयच. फायदा बी नाही, तोटा बी नाही, पीक पण नाही, तणाचं बर. त्याच्या पुढं या मिराशीच्या शेतामध्ये जसं मिळालेली इनाम जमीन आहे, ती इनाम जमीन काय करावी लागते?
कसावी लागते. थोडासा जड विषय आहे पण तुमच्या प्रॅक्टिकलमधला आहे आणि त्याला प्रमाण आहेत ना. लक्षात आलं का बघा, मी माझ्या मनाचं सांगत नाही अजिबात. की इनाम जमणीमध्ये काय करावं लागतं? पाळी नांगर पाभारी तन निवडून सोंकरी, तुकोबारायांचा अभंग आहे. पाळी नांगर पाभारी, पाळी नांगर म्हणजे खोलवर नांगरट कर. पहिली 6 जोड्यांनी नांगरट करायची लोक. किती जोड्यांनी? नवरा बायको नव, हां 6 बैल जोड्या, लोखंडी नांगर नंतर नांगर आली, बरोबर का? त्याला वालं लावायचं, ते बी उचलायला लागलं तर त्यावर बसायचं. कशावर? त्या वाल्यावर बसायचं आणि त्यानं नांगरायचं. मग बदल झाला, ट्रॅक्टर आला, पलटी आली का नाही? पाळी नांगर पाभारी, खोलवर नांगरट कर आणि त्याच्यात असणारं तण निवडून सोकरी, तण बाजूला काढ. तसं या इनाम जमीन जी शरीररूपी मिळालेली आहे, या शरीररूपी इनाम जमिनीमध्ये अंतःकरणामध्ये खोलवर नांगरट कर. का नांगरट कर? अनेक शरीर धर्मानं आलेल्या विशुद्ध वासना अंतःकरणामध्ये मूळ सोडून बसल्यात. कामयशा क्रोधयशा रजोगुण समुद्भवम महाशनो महापापणा विद्यमीन वैरिनम. काटक कुळशिंड असलं तर ऊस चांगला येईल का नाही? असं ना, का मूळ व्याधावरचं औषध आहे असं म्हणून चालतंय काय? नाही चालत. ते काढायला लागते. आणि लवा असला तर चालतोय? मग लवाच का काढायला झाला तर किती नांगरट खाली करावी लागते? हे काम क्रोधादी की अशा लव्याच्या गाठी सोडून बसल्यात खाली, त्यासनी उकरून काढ. पाळी नांगर पाभारी तण निवडून सोंकरी. आता ते तण काढून रोपत घालतात तसं घालून चालत नाही. काय लवा काढून दाबून मारतोय? तो कुठं टाकायला लागतोय? नेऊन वताडाला. लक्षात आलं का? तिकडं टाकायला लागते लांब नेऊन. तसं विकार इतक्या लांब टाकायचे की जवळ येता कामा नयेत. एखादा येतोय इशाळी झाल्यावर, चला किंवा आमच्या पाहुण्यांचं लई मोठी आहे, ह्यो म्हणतोय आता मित्रां बोलवलं जायचं नाही कसं. माझा तोच म्हणत असतोय चला सरवड्याला सप्ताह आहे. तो म्हणतो नाही आलो असतो, खरं उद्या वाड्याला लवकर 4ला जायला लागते. विकार कळलं? आता पुढचं उदाहरण की तण निवडून सोकरी, हे तण निवडून बाजूला करायचं. मग काय करायचं? मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा बियांचं निवड करायची. मिराशीच्या शेतामध्ये गावातनं गोळा करून बी घालायचं नसते. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. बियाणांची निवड करता आली पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांच्या मध्ये दसरा नावाची गोष्ट एक असते आपल्याकडं, सण. ती आपली बीज प्रक्रिया आहे, घरातली प्रयोगशाळा आहे शेतकऱ्याच्या. किती धान्य लागतात? 9 प्रकारची असावीत. 7 असली तरी चालतात, पण 9 कमीत कमी असावीत. गावातनं मागून आणलेली असावीत, नसावीत. हां, हे आपली पद्धतीची असावीत. देणारा तुम्हाला चांगलं दिली याची शाश्वती, म्हणून मागून घालायचं नाही बी. कळले? तरवा कमी पडला आणि उसना आणला की कळतंय कापतान. कधी कळतंय ते? कापतान कळतंय. मग आता बोलत नाही ती भाषा, ती वेगळी भाषा आहे, बांधावरची भाषा त्याला म्हणतात. ती वेगळी भाषा आहे. त्या भाषेत लोक उद्धार करत असतात. आता तुझी गरज होती का तिची गरज होती? तरवा कोपरा कमी पडला, गरज कुणाची होती? तुझी गरज होती म्हणून आणलंस. त्यानं सांगितलं तर हे दुसरं आहे. काय होतंय त्याला? तेवढंच नकटं दिसतंय, लावतो की तिकडं आलं तर आलं. ते आलं तर आलं नाही, येतंय पण नाक कापून येते.
सगळ्या शेताचं नाक कापतंय ते. मग त्यानं सांगितलेलं आधी ऐकलं असतंस तर नाही ऐकत. म्हणजे आता त्याला एक शब्द वेगळा आहे, तो बोलत नाही तर, पण नकटं राहू नये म्हणून कोपऱ्यात आणून गाठलं. मग कापताना त्याच्या नावानं का नाही उद्धार त्याचा करायचा, आपली चूक आहे. मग तुला बी पाहिजे ना, तुकोबाराय सांगतात तसं, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, शुद्ध बी. आता शुद्ध बी घ्यायचं आणि मिराशीच्या शेतात घालायचं. आता ह्याचं काय हो मग, ह्याचं म्हणजे कळते ना, हा मागच्याच नाही कळणार ते, पण पुढच्याच तरी कळते. असू आता मांडवाच्या बाहेर त्यांचा विचार आपण नको कराय. याचं म्हणजे इदम शरीरम, या देहारूपी शेताचं काय करायचं, मुखे अमृताची वाणी, देह वेचावा कारणी. हे शुद्ध बीज आहे. मुखी अमृताची वाणी. क्षमा सहज येत नाही, ही प्रमाण पाठीमाग शेवटपर्यंत यायची. क्षमा अंतकरणात यायची असेल, दम वाढायचा असेल तर मुखी अमृताची वाणी आणि देह वेचावा कारणी, सिद्ध कर्मयोग. शरीर कशासाठी वापरायचं, परोपकारासाठी. आणि वाणी शुद्ध गोड वाणी असावी. लक्षात आलं बा. म्हणजे अमृताची पैजा जिंके असा शब्द वापरताना नुसता अमृताची पैजा तसं नाही, अंतकरणातून येणारे जे कोंब आहेत वाणीचे ते सुद्धा अत्यंत शुद्ध स्वरूपानं निर्मळ वाटावं अशी वाणी असावी. चिरफाड करणारी दुसऱ्याचं नसावी. लक्षात आलं का. असं शुद्ध बी कशात घालायचं, याच्यात. ती अंतकरण वाणी जर शुद्ध बाहेर यायची असेल तर या शरीररूपी इनाम जमिनीमध्ये आपण भगवंताच्या नावाचं बी घालायचं. कळते काय बघा. कारण कुणाला जाणून घ्यायचं आहे, हृदयामध्ये मी रामू असणारा त्याला जाणून घ्यायचं आहे, त्यानंच त्याला जाणायचं आहे, त्याच्याच नावानं त्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणून बियाणानं बी. लक्षात येते काय बघा. मग आता घालताना कसं करावं, तुकोबाराय म्हणतात की फसापेक्षा मुठीचे ते बरे. फसा म्हणजे कळते ना, सुपान वारं द्यावं, सुपान पेराय नेऊ नये. सुपान जर पेराय लागला तर पीक किती येईल, नाही येणार. म्हणून मुठीचे ते बरे, म्हणजे जी आपली कुरी आहे त्या कुरीवरचा जो चवडा आहे त्या चवड्यावर बोटातून दाणे व्यवस्थित नळांच्या मध्ये गेले पाहिजेत. आणि ते हळूहळू 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 पुढे गेल्यानंतर मग त्याच्यापासून उत्तम येतं. मग आता इथं एक नाश नावाची गोष्ट येते. नाश नावाची गोष्ट. नाश म्हणजे काय, आता 1.5 तास झाला नाशच झालाय ना तुमच्या वेळेचा. 8 वाजल्यापासून वेळेचा नाशच गावातल्या लोकांचा. आता परगावचे आलेत त्यांचा 6 वाजल्यापासून नाश. आता जायला 11 वाजणार आहेत, म्हणजे 6 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत किती तासाचा नाश, 5 तासाचा नाश आहे का नाही सांगा. कशाचा नाश, वेळेचा नाश. कळलं. आता वेळेचा नाश झाला असं ज्याला वाटतं त्याला परत इनाम जमिनीकडे नेतो. विषय संपलेला नाही माझा, कापणीपर्यंत नेणार आहे तुम्हाला. आणि ती माझ्या प्रमाणात नाही, तुकोबारायांच्या प्रमाणात नेणार आहे. की नाश झाला असं वाटतं. मग काय झालं, एका बीजा केला नाश मग भोगिले मग भोगिले. एका बीजा केला नाश, तुकोबाराय म्हणतात एका बियांचा नाश केला, त्या बियाण्यानं स्वतःला मातीत गाडून घेतलं की हजारो दाण्यांचं कणीस भोगायला मिळतं. तसं ही 5 तास घातलं, पुढचे 50 तास सुखाचे असतील. पारायणला 2 तास घातले,
पुढचे 22 तास सुखाचे असतात. बघा मी काय सांगतोय, नामस्मरणाला 1 तास घातला, पुढचे 23 तास सुखाचे असतात. लक्षात आले का? बघा, याला निधिध्यास असा शब्द वापरलाय. याला काय म्हणतात? निधिध्यास. सहजासहजी होत नाही. आणि म्हणून सांगितलेलं आहे, एका बियाणं स्वतःला मातीआड करून घेतं, मग लाखो दाणं, हजारो दाण्यांचं कणीस बघायला मिळतं, पण सहजासहजी कणीस मिळत नाही. इनाम जमिनीमध्ये नुसतं पेरून आला आणि कापायला गेला, मिळत नाही. तसं या शरीरामध्ये माळ घातल्याने उद्धार झाला. माळ घालणं म्हणजे पेरणं. लक्षात ना? हरिनाम वेली पावलो, हरिनामाची वेली घातलेली आहे, हरिनाम घेतलेलं आहे, आता पेरलेलं आहे. पण पेरलेलं असताना आता पुढं काय? मशागत पाहिजे ना. इनाम जमिनीमध्ये जर मशागत झाली, तशी या शरीरामध्ये मशागत पाहिजे. हरिनामाची वेली अंतःकरणामध्ये घातली, मनामध्ये घातली, आता मशागत चालू झाली. मशागत का करायची असते? कारण घातलेलं बी येण्याआधी असणारं येते. कुठं असणारं? जमिनीत असणारं येते. मग तण आधी येते का भात आधी येते? ऊस आधी येतोय का तण आधी येते? 10व्या दिवशी आमून पाजाय गेल्यावर तण बाहेर असते आणि इकडं कोंब अजून फुगलेला नसतोय. बघितले की नाही कांडी काढून? आता काय रेडीमेड आणून घालताव त्यामुळे कळत नाही, पण एखादा तुकडा ठेवत जावा, पुढच्या पिढीला माहिती पाहिजे लावण कशी करायची. नाहीतर ती म्हणतील तिखंड डोळा आणत्यात आणि त्याला ऊस येतोय. लक्षात आलं का? बघा, लावण कळली पाहिजे ना पुढच्या पिढीला. आपलं कर्तव्य आहे ते. लक्षात आलं का? बघा, आपण त्याची दुवा आहे. मागच्या पिढीचा आणि पुढच्या पिढीचा आपण दुवा आहे. आपण ते सांभाळलं पाहिजे. मग मात्र ते बी घातलेलं आहे, कोंब आला. आता त्या कोंबाचं जतन करणं फार महत्त्वाचं आहे. कारण तण जतन करावं लागत नाही. कशाचं जतन करायचं असते? कोंबाचं. पालयाची जतन तरी प्रत्ययाई कण, तरी प्रत्ययाई रोजच्या पाठांतरणातली नाहीत आपण, त्यामुळे मी म्हणून पहिल्यांदा माफी मागितली आपली. कारण चरणच तुकोबारायांची वेगळ्या वेगळ्या गाथ्यामध्ये आहेत. एकूण 86 अभंग शेतीबद्दलचे आहेत. किती आहेत? 86. रोज मला एक द्या. 86 दिवस ऐकायची तयारी ठेवा. 86 दिवस मी सांगतो तुम्हाला. लक्षात येते काय? बघा, कारण चिंतन करत असताना कोणकोणत्या गोष्टीचं करावं असं. माझ्याकडे वेळ अत्यंत कमी आहे, जरा वेगानं घेतोय पुढं मी. पाल्याचं जतन, पाल याची जतन तरी प्रत्यय येती कण. उसाचा पालाकडून गायी जगवायच्या नसतात. लक्षात आलं की? बघा, उसानं सोडलेलं पान ते गाईला घाला. आम्ही काय करतोय? पोटरीच्या आधीच, पोटरीनं काढत नाही त्याला आम्ही, वरनच. लक्षात आलं का? बघा, पहिलं मला वाटते आता नाहीच आहे, पण शाळवाचा पाला काढत होती कुठंपर्यंत? प्यार फुटपर्यंत. शाळवाला एकदा प्यार फुटलं की शाळूचा पाला काढायचा. जेवढा पाला तेवढं कणीस. हे कशावर आधारित आहे? पाल्यावर आधारित आहे. मग उसाचं चालते काढाय? होय, चालते म्हणतात. भाताचं, उसाचं, गव्हाचं, कशाचंही घ्या, पाल्याचं जतन चांगलं करा, प्रत्ययाला कण चांगले येतील, म्हणजे धान्य चांगले येईल. तसं आता ह्या शरीराकडे या. या शरीराच्या माध्यमातून पाला, शरीर हा पहिला पाला म्हणून पेटवता येतोय. शरीराच्या माध्यमातून संसार हा दुसरा पाला. बायका, मुलं, घरं, डोरं सगळं जे आहे त्या पाल्याचं जतन चांगलं करा बाबांनो. जर त्यांचं जतन चांगलं केलं नाही, आलासा कीर्तन असणं, एक दिवस तुमच्याकडे उद्या सकाळचं. म्हणून कुटुंब सुखी असावं. कुटुंबासाठी परमार्थ नाही. मी काय शब्द वापरतोय बघा, कुटुंबासाठी परमार्थ नाही. कुटुंबासाठी नोकरी, व्यवसाय, कष्ट, शेती हे सगळं कुटुंबासाठी. आणि ते करताना जो करतो त्याला परमार्थ म्हणतात. ते पाला आहे, तो जतन केला पाहिजे. कारण तुकोबारायांनी संसार सोडला नाही. सगळ्या संतांचं चरित्र घ्या तुम्ही पुढं.
उत्तरोत्तर संतांची प्रगती एवढी मोठी आहे की श्रीमंती अतिउच्च शिखर. नाथ महाराजांची श्रीमंती किती? रोज पुरणपोळीचा नैवेद्य देवाला वाटावं, यांच्या घरात पाणी भरावं. काय श्रीमंती आहे बघा. वैभव दोन प्रकारचं आहे. एक ऐहिक स्वरूपाचाही वैभव आहे आणि पारमार्थिक स्वरूपाचा वैभव आहे. देव तिथं काय करतो? पाणी भरतो. लक्षात येतं का बघा. आणि मग पाल्याचं जतन करा, संसार नेटका करा, परमार्थाला आपोआपच गती लागते. म्हणून पाला तो आहे, सोबत ठेवा, तर प्रत्ययाला परमार्थाचे कण येतील, नाहीतर येणार नाही. आता बायका पोरं म्हणजे संसार काय? बायका पोरं म्हणजे पाला काय? नाही. आता तुम्ही आम्ही आहे ना, ह्या पण पालाच आहे. लक्षात येते काय बघा. याचं जतन म्हणजे समाज संघटन आणि समाज उद्धार याचं जतन करत आपण पुढे जाऊया, म्हणजे प्रत्ययाला कण येतील. आता पाला झाला, आता पुढं यायला लागलं, पीक वाढायला लागलं. आणि पीक जे नेमकं ज्या वेळेला वाढायला लागतं, पोटरीतून बाहेर पडतं. कोल्ह कधी लागते उसाला? दसऱ्यात. दसऱ्यापासून कोल्ही लागायला चालू होत्यात. असं का होते? म्हणजे तुमच्या आधी त्याला कळते, आमच्या आधी त्याला कळतंय. हां, आता ओके. म्हणजे हे न देवाला जागरा दिवशी घालायच्या आधी आपणच करूया उद्घाटन. आमच्याकडे पद्धत आहे की नाही, देवाला जागराला न्यायचं ऊस. ते ऊस तोडाय गेल्यानंतर आपण कडच आणतोय का आतल्या सरीतलं? हां, मला एक प्रश्न विचारून जाणार आहे मी फक्त. सगळे शेतकरी आपण आहे माझ्यासहित. कडचाच ऊस बारका का आणि आतला मोठा का? कीर्तन झाल्यावर उत्तर द्या, केव्हा तरी भेटल्यावर उत्तर द्या, माझी काय हरकत नाही. कडचाच ऊस बारका का? ते खातंय तेवढंच, पितंय तेवढंच, सगळं ते संगच असते. उलट बाहेरनं चांगलं दिसावं म्हणून एक मूठ ज्यादा तेला असते या कडच्या सरीला. म्हणजे आमची तरी, हां, तुमची काय असते मला माहिती नाही. मग आता ते एवढं सगळं करते आणि ते बारकं असते. आणि आत दसऱ्यातलं जागरा दिवशीचं आठवते काय? खुरपक आत घेऊन आणि चांगलं बघून आणि मग घरात येऊन सांगते, काय एवढं केलं धुडकूस? कुणी केला? कोल्ह्याने. कारण ते त्याच्या आधी येत नाही. पिकावर चांगलेपणा आला कीच तिथं पशुपक्षी येतात. भात पोटरीतनं बाहेर आलं, चिमण्या पाखरं आलीच. दाणं भरायला लागलं, चिमण्या पाखरं आलीच. जसं शेताचं तसं या शेताचं सांगतो. या शेतामध्ये असं वाटायला लागलं, मला सगळं यायला लागलं, मला सगळं येतंय असं वाटायला लागलं की याच्यावर पक्षी यायला लागलेच. इथं येतातच. माझ्यासारखा कोण नाही, आलंच बघा. ते कुठनं कोल्ह येईल सांगता येत नाही, त्याला वाट लागत नाही, ते कुठनं बी येतंय. शेतकऱ्याला स्वतःच्या शेतात जायला वाट करायला लागते. पण पशुपक्ष्यांना वाट करायला लागत नाही, कारण ती वाट लावायला येत असतात. ध्यानात येते काय बघा. तसं या शरीरामध्ये शरीराची वाट लावण्यासाठी काही येतात. आणि मग त्यावेळा काय करावं? शेत आले सुगी प्रमाणे मी सहज देत जातोय आता. शेत आले सुगी सांभाळावे चारी कोण. शेत सुगीला आल्यानंतर चारी कोपरं सांभाळणं शेतकऱ्याचं कर्तव्य आहे. म्हणून आधीमध्ये नाही गेला चालेल, पण दूध प्यायला आल्यानंतर त्या जमिनीकडं पिकाकडं रोज जाऊन चक्कर टाकायला लागते. कुठं उंदीर लागलाय, कुठं पक्षी बसायला लागलेत, त्याचा बंदोबस्त काय करायला पाहिजे, केलं काय पाहिजे का नाही? हां, हे सगळं केलं पाहिजे. तसे या अंतःकरणामध्ये ज्या वेळेला भाव वाढत असतो त्याच वेळेला विशुद्धतेचा अभाव त्याच्यामध्ये सहज प्रवेश करायला चालू करतो. म्हणून ज्ञान दृष्टी पाहत असताना श्रेयो ही ज्ञान अभ्यासात अभ्यास. ज्ञानात ध्यान विशिष्यते, ध्यानात कर्म फल त्यागस, त्यागात शांतीर नंतरम. म्हणजे अभ्यास असावा आणि अभ्यासाबरोबर वैराग्य असावं, म्हणजे शेत सांभाळता येतं, सुगी उत्तम होती. आणि हे असं करायला लागल्यानंतर मग आपल्याला हातामध्ये धान्य यायला चालू होतं. मळणी झाली. आता मळणी झाल्यानंतर मग म्हणतोय पट्ट्यान, तोपर्यंत म्हणत नाही. हा, पट्ट्या शब्द कुठंपर्यंत? मळणी झाल्यानंतर गोणी भरल्या की तोपर्यंत नाही.
त्यात आणि मी एवढे स्वार्थी आहे की ज्वारीची पोती भरून बैलगाडीतनं टाकून आणली तर बैलाला 2 पहिली भरडून घालावी का नाही? घालावी का नाही सांगा? घालावी. म्हणजे मी कीर्तनात उभारल्या वाटवते चांगलं, पण कृतीत काय? कृतीत येत नाही. मग तुकोबाराय म्हणतात की पाठीवरी गोण्या त्याशी शेवटी कडबाजरी. ते ज्वारी वाहतंय आणि शेवटी कडबाच. तुमच्या वाट्याला काय असते सांगा? उभारलेल्यांच्या आणि बसलेल्यांच्या 2 भाग करून सांगा. घरात सकाळची अर्धी भाकरी शिल्लक राहिली, कुणी खायची? दात असणाऱ्याने खायची म्हणा. बरं, रोज मीच का खायची असा प्रश्न आला की मग तुम्ही काय म्हणता? आज मला वाढ. मग कडबाच आहे का नाही? हां, आता पुढचं चला. असं सगळं झालं की मग भाग्यवान म्हणतोय. माझ्यासारखा भाग्यवान गावात कोण नाही, कारण मी गुंट्याला पोतं पाडले. 40 गुंट्यात 40 पोती पट्ट्यानं. आता कळला काय शब्द आहे? भाग्यवंता हेची काम मापी नाम वैखरी, मापी नाम वैखरी, मापी नाम भाग्यवंता हेची काम मापी नाम वैखरी, पिकविणे तया खाणे किती पंगतीस सुकाळ. पुढचं चरण कसं आहे? इतकी सुंदर आहे बघा. ज्यानं पिकवलेलं आहे त्याच्या पंक्तीला, त्याच्या घरातल्या पंक्तीला सुकाळ, दुष्काळ नाही. पिशवीत आणणाऱ्याच्या किती माणसाल्यात मोजते सारखं. वाढली तर काय करायचं? आणले 10 किलोच. पण 100 माणसं जर पिकवलेल्यानं सांगितली असली तर मनभर आणतंय कांडून. कळले? याला म्हणायचं भाग्यवान. आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगे उद्धरती. तसे या शरीरामध्ये आनंदाची पुष्टी असावी आणि श्रोत्यांना घेऊन जाण्याचा, उद्धार करण्याचं कार्य असावं. ध्यानात येते काय बघा. आणि म्हणून मापी नाम वैखरी, वाणीनं इतकं पिकवावं सोबत येणाऱ्याला पंक्तीला बसल्यानंतर कमी पडू नये या शरीरानं. कळलं? आता देण्याची प्रवृत्ती शेतकऱ्याजवळ आहे. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, पिकवलंयस ना, पंक्तीचं सुकाळ तुझ्या आहे ना? आहे. पण कुणाला द्यायचं ठरलं पाहिजे तुझं. येईल त्याला द्यायचं नाही. येईल त्याला देऊन चालणार नाही. येईल त्याला दिलं तर तोटा होणार का नाही? आला दारात दिलं, आला दारात दिलं, 40 पोती कुठं सपतील सांगता येत नाही. म्हणून काय करायचं की सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून. सर्वांना अन्न द्यावं म्हणजे अन्नदान सगळ्यांना करावं, पण द्रव्य पात्र विचारून. द्रव्य म्हणजे पैसे, संपत्ती. पात्र बघितल्याशिवाय द्यायचं नाही. हे आत्ता शासनाला कळाले. तुकोबारायांनी 16व्या शतकात सांगितले. द्रव्य पात्र विचारून. आता लोक म्हणतात भिकाऱ्यांना पैसे द्यायचे नाहीत. तुकोबारायांनी त्यावेळेला सांगितले पैसे देऊ नका, पात्र बघितल्याशिवाय. कुणाकुणाला द्यावं तर तिथं सांगितलेलं आहे तुकोबारायांनी की असाध्य ते साध करता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. जो अभ्यासामध्ये गरक आहे म्हणजे जो विद्यार्थी आहे त्याला दान द्या. संपत्तीचं, पैशाचं दान द्या. कारणाला लागतं. एखादा गरीब अडचणीत बसलेला आहे त्याला दान द्या, ते कारणाला लागतं. पण द्रव्य पात्र विचारून, पात्र बघितल्याशिवाय द्यायचं नाही. कारण का? पुण्य करता होय पाप, दुग्ध पाजून पोशिला साप. पुण्य करताना पाप घडतं आणि दूध पाजून साप पोसला कधीतरी डसणारच. डसणार का नाही?
5 रुपये सकाळी महाराजांच्याकडनं मागून घ्यावं माणसानं आणि महाराजांनी म्हणावं काय मी पुण्य केलं. मी जाताना गारगुटला जाताना स्टँडवर एकानं म्हणला की राधानगरला जायचं आहे, काय नाही थोडेच पैसे शिल्लक आहेत. केवढे आहेत म्हटलं 5 रुपये लागतात. मग त्याच्या हातात थोडं होतं ते काय सुट्टा, आता महाराज कशाला बघतात. त्याला 5 रुपये दिलं. गाडीत संध्याकाळी 5 वाजता येऊन बघितलं तर तो तिथंच होता स्टँडवर, पण सकाळी चांगली कपडे होती, आता आडवा होता. द्रव्य पात्र विचारून, कळलं का. तसं आता तसं म्हटल्यानंतर तुकोबराय त्याच अभंगात पुढे सांगतात. काय सांगतात की जमीन जी आहे ती जमीन कसताना माळ बरड एक काळी. जमिनीचे प्रकार 3 आहेत. माळ जमीन आहे, बरड नावाची जमीन आहे आणि काळी सुपीक जमीन आहे. त्या प्रत्येक ठिकाणी बियाणं वेगळं वेगळं घालायला लागतं. या शरीराची संपत्ती प्रत्येकाकडे आहे, पण प्रत्येकाच्या शरीर संपत्तीचा अधिकार कोणाचा माळासारखा आहे, कोणाचा बरड जमिनीसारखा आहे आणि कोणाचा काळवाटसारखा आहे. काळवाटसारखा आहे, एकदा ऐकलं की पाठ. एकदाच पाऊस पडला की महिनाभर गेला तर चालतोय का नाही सांगा. बरड आहे, कसं तरी 2 दिवस टिक धरते. आणि माळाच आहे, दाब 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 पडते, गेलं वाहून. जरा किराण आले की ठणठणीत. सप्ताह होता, होय होता म्हणत्याल. हे माळातलं प्रकार लक्षात आलं काय बघा. मग आता एवढं सगळं जर झाल्यानंतर मग आपण दळणाला बसावं. दळणाला म्हणजे कळते ना, खाया पाहिजे का नाही मिळव. अनेकांचं नशीब असं असते मिळवलेलं खाता येत नाही. ते असू दे, विषय नाही. तो वेळ संपत आल्या म्हणून मी अनेक गोष्टी त्यातल्या सोडून दिलेल्या आहेत. पुढं अगदी शेवटी येतोय, कारण शेतकऱ्याच्या माध्यमातून येणारी पिकं आहे, पिकांच्या माध्यमातून येणारी जनावरं आहेत, त्या जनावरांचं कसं पालन पोषण करावं इत्यादी तुकोबरायांनी सांगितलेलं आहे. कारण जरी तुझ्याजवळ मिराशीचं शेत असलं तरी कष्ट केल्याशिवाय तुला मिळणार नाही. आता त्या शेतात पिकलेलं तुझ्या घरात आले. आता ते दळण कसं पाहिजे, खडे निवडी दळण ओझ घडी. तुकोबराय म्हणतात की दळण नीट करताना खडं निवड आणि खडं बाजूला करून टाक, तर तुला घास खाताना सुखाचा वाटेल. कारण धान्याबरोबर तुझ्या काय आहेत, तशी साधना करताना या शरीरामध्ये अनेक विकृती आपोआपच असतात. त्या विकृती तेवढ्या हळूहळू खड्यासारख्या बाजूला करून टाकायच्या. आणि एकदा दळलं की मग बीज भाजणी केली लाही. आम्हा आत्यंतिक सुखाचा लाभ जो आहे तो लाभ मिळतो. मिराशीच्या शेतामध्ये, इनाम जमिनीमध्ये उत्तम पीक झाले की जसा समाधानी शेतकरी होतो, तसं या शरीरामध्ये साधना केल्यानंतर आत्यंतिक सुखाची प्राप्ती होते, समाधान वाटतं. मग तुकोबराय म्हणतात उगी उचित जाना. तुका म्हणे उचित जाना, उचित म्हणजे योग्य. उगी शिणा कशाला, शिणा म्हणजे शिनवटा. नुसतंच कष्ट करून उपयोगाचं नाही, योग्य पद्धतीनं कष्ट कर. परमार्थामध्ये सुद्धा योग्य पद्धतीनं जर वाटचाल आपण केली तर आत्यंतिक सुखा निश्चित होते. सकल दुःख निवृत्ती आणि आत्यंतिक सुखाची प्राप्ती होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. फक्त साधन हाताला योग्य लागलं पाहिजे. आणि ती साधन निवडण्यासाठी आपल्यावर संत कृपा असली पाहिजे. आणि हे होण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे की सहज येत नाही, तर त्या देवाची कृपा होण्यासाठी त्याचं क्रियाकर्मयोग करत असताना नामस्मरण घडलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.
सिद्धता जर बघायची तर आपल्याला ध्यानात येईल तुकोबरायांचे एक प्रमाण इतकं सुंदर आहे. केवड्यामधली निर्गंध कनसे तैशी ती माणसे भक्तिहीन. किती मोठा शेरा मारलेला आहे बघा की केवड्या जे पीक आहे ते एकरामध्ये जर घ्यायचं ठरलं तर त्याच्यामध्ये सगळीच कणसं सुवासिक असतात असं नाही. लक्षात राहा बघा, त्यातली हजारो कणसं अशी असतात त्याला वासच नसतो, पण हाताच्या बोटावर मोजण्या इतकी कणसं असतात त्यांना इतका वास असतो की त्या सगळ्या पिकाची सर ते काढून टाकतात. हे सगळ्या पिकाचा फायदा ती हाताच्या बोटावर मोजण्या इतकी कणसं फळ देऊन जातात. तसं समाजामध्ये समाज वृद्धिंगित व्हावा याच्यासाठी संतांचं अवतीर्ण होणं जे आहे ती त्या पद्धतीने आहे. मग राहिलेल्यांचं काय तर राहिलेल्यांच्याबद्दल शेरा जो आहे निर्गंध कनसी तैशी ती माणसे भक्तिहीन. म्हणून भक्ती संप्रदायामध्ये भक्ती संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हावा, सन्मार्ग लागावा याच्यासाठी क्रियाकर्म योग जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तो करत असताना दळिता कांडिता जेविता ग बाई राम वेळोवेळा आम्ही गावोविये हा कर्मयोग स्वीकारावा आणि कार्य करत राहावं. सिद्धी निश्चित प्राप्त होते. विठ्ठल जय जय विठ्ठल.